नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमची नवीन गाडी जी मॅडमनी घेतली आहे किया सिरॉस। एवढी गाडी सुंदर आहे, SUV मोडमध्ये जाते आहे। 17 mm चे व्हील आहे, 100 mm चा तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स आहे। बघू शकतात लुक वाईज गाडी तुम्हाला थोडी वेगळी वाटेल, पण आतून हिला पूर्ण प्रीमियम बनवलेली आहे। पूर्ण इंटेरियर तिचा प्रीमियम आहे, खूप काही ॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत। तुम्ही बघू शकतात गाडी एवढी सुंदर आहे बघा। आणि आज मला चालवताना एवढा फील आला या गाडीला, म्हणजे मी बहुतेक अशा खूप सिलेक्टेड गाड्यांनाच हे बोलतो आणि मी बोलतो की प्रत्येक वेळी का आपल्या इंडियन कारपेक्षा फॉरेनच्या गाड्या का कम्फर्टेबल आहेत चालवणं, कारण ऑटोमॅटिक सेगमेंटमध्ये ही गाडी आहे। तुम्ही बघू शकता ग्रिलला, फ्रंट ग्रिलला पण त्यांनी सिल्वर हे दिलेलं आहे। फ्रंट रेअर कॅमेरा आहे, 360 डिग्री कॅमेरा आहे। आता मी तुम्हाला इंटेरियर दाखवतो आतून। आणि अनलॉक केली आहे गाडी, बघू शकता तुम्ही बॉटम आहे। आता जसं आपण आत एंटर करतो गाडी, तुम्हाला इथे USB चार्जर आहे, बघू शकतात। C पिन USB चार्जर आहे। सेकंड थिंग तुम्ही आता इथे बघा की तुम्हाला व्हेंटिलेशन सीट एअर आहे, म्हणजे तुम्ही जसे बसलात तर आपण जसे बसतो तसं बाहेर आपल्याला AC लावल्यावर फक्त फ्रंट हवं आहे ते, पण ह्याला सीटला पण तुमची बॅक साईड पण तुमची भिजत नाही, तुमच्या सीटमधून पण हवा येते। ब्लोअर दिलेला आहे पाठच्याला, आणि तुम्ही बघू शकतात ना की सीट एवढी कम्फर्टेबल आहे बॅक सीट, आणि तुम्हाला एवढा लेग स्पेस आहे की तुम्ही खूप कम्फर्टेबल बसतात, बरं वाटतं, आरामदायी आहे खूप। आता मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो, बघू शकता तुम्ही केवढा सुंदर फ्रंट व्ह्यू आहे। ऑर्थोडॉक्स स्टेअरिंग व्हील आहे, नॉट राऊंड, पूर्ण राऊंड नाही आहे, थोडा ऑर्थोडॉक्स आहे। इकडे पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला चार्जिंग मोड दिलेला आहे आणि 13 इंचचा डिस्प्ले दिला आहे। आता मी तुम्हाला स्टार्ट करतो गाडी, बघा 1 टच हा एवढा मोठा डिस्प्ले दिलेला आहे 13 इंचचा, जबरदस्त आहे। ह्याला तुम्हाला रोटरी टाइप व्हॉल्यूम दिलेला आहे। केअर सिस्टम तुम्ही बघू शकतात, एवढा सुंदर आहे आणि खूप बूट स्पेस आहे आणि प्रीमियम त्याचा इंटेरियर आहे। या गाडीचा एकमेव म्हणजे हे की प्रीमियम आहे पूर्ण। बघा आता मी ड्रायव्हिंग सीटवर जातो पुढून। त्याच्या अगोदर मी तुम्हाला तिचा बूट फेस दाखवतो, बघा बूट फेस एवढा सॉलिड आहे विचारू नका, खूप कम्फर्टेबल गाडी आहे ही। आपण ड्रायव्हिंग सीटमध्ये येऊया। तुम्हाला ऑटो ॲडजस्ट आहे सीट, म्हणजे तुम्हाला सीट जर मागे पुढे करायची आहे तर टोटली ऑटो आहे, बघू शकतात हे बघा। आणि तुम्ही सीट पण हे करू शकतात, ऑटो ॲडजस्ट करू शकतात। मी गाडी स्टार्ट करतो, स्टार्ट दिलाय, बघू शकतात कसं LED आहे, पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह, आणि हा डिस्प्ले आहे 1 टच स्क्रीन डिस्प्ले आहे, तुम्ही बघू शकतात एवढा जबरदस्त आहे। इथे पण जर तुम्हाला चार्जर नको असेल तर ऑन ऑफ सिस्टम पण आहे, हे मी बघू शकतात। चार्जर C पिन दिलाय, AC आहे,
आता मी ऑन केली आहे AC. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सनरूफ. एवढा जबरदस्त सनरूफ दिलाय ना, खूपच मोठा सनरूफ आहे हिला. बघू शकता सनरूफ, खूप मोठा सनरूफ आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मला तरी ही गाडी, मी माझ्यातर्फे या गाडीला 4 स्टार देईल. 4 स्टार ह्या कारणाने, कारण सगळं काही हिला प्रीमियम दिलेलं आहे. लुक वाईज पण गाडी कोणाकोणाला पसंत नाही येणार की लुक वाईज स्पोर्ट्स लुक्स नाही आहे वगैरे वगैरे. LED लॅम्प्स पासून सगळं काही आहे. तुम्हाला पूर्ण काही जे आहेत कंट्रोल्स ते तुम्हाला स्टेअरिंगवर दिलेले आहेत. 1 टच स्क्रीन तुम्हाला मोठी तुम्हाला हे दिलेले आहे, स्क्रीन दिलेली आहे. कम्फर्टच्या बाबतीत तर मी हिला 10 आउट ऑफ 10 देणार, त्याबद्दल प्रश्न नाही. खूप कम्फर्टेबल आहे, स्मूथ ड्रायव्हिंग आहे. इंडियन कार आणि यातला फरक हाच आहे की जेव्हा इंडियन कार ऑटोमॅटिक बनवते गाडी, तर आपण जेव्हा स्टार्ट करतो, चालवायला स्टार्ट करतो ना, तेव्हा ती फील होतो की आपण गाडी चालवली आहे की गाडी उचलते आहे करून. पण इथे जेव्हा मी किया ही सिरॉस चालू केली आणि जशी मी स्टार्ट केली तर एवढी स्मूथली गेली, स्टार्ट झाली आणि स्मूथली ती पुढे सरकली की मला कळलंच नाही की गाडी ड्रायव्हिंग मोडमधून चालू झाली आहे. आणि ह्या कियाच्याच बाबतीत नाही, जेवढ्या पण मी बाहेरच्या कंपनीच्या गाड्या चालवल्यात तर मला त्या कधी फील नाही झाल्यात. म्हणजे ते जेव्हा पिकअप पण घेतात तरी पण ते असं फील नाही होऊ देत आहे की पिकअप घेते करून. इझी पिकअप आहे, इझी खूप आहे. जागा दिलेली आहे बघा इकडे, तुम्हाला इथे बॉटल्स ठेवू शकतात तुम्ही, इथे छोटं मोठं सामान ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला आर्मरेस्ट पण आहे. इथे तुम्ही ऑटो सीट ह्याचं बटन आहे. इथे तुम्हाला इथे कंट्रोल्स दिलेले आहेत, बघू शकतात, रेअर मिररचे. बाकीचे याचे जे सिस्टम्स आहेत तुमचे ते दिलेले आहेत. अशा प्रकारे मला ही गाडी खूपच आवडली आहे. मी चालवली आज पहिल्यांदा. मॅडम बोलल्या की आज आपण नवीन गाडी काढूया सिरॉस, तर तुम्ही ती गाडी चालवा आज. तर आज आम्ही अर्टिगा नाही आणली, ती पण ऑटोमॅटिक आहे. पण अर्टिगा ऑटोमॅटिक चालवणं आणि सिरॉस ऑटोमॅटिक चालवण्यात खूप मोठा फरक वाटला मला. खूप म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर मी हिला 10 पैकी पूर्णपणे 9 पॉइंट देईन. 1 पॉइंट ज्या करता नाही देत आहे की मी एक बघितलं की गाडीला लहान गाडी पण मी बोलू नाही शकत आणि मोठी पण नाही बोलू शकत. पण आणि हिला जो सिस्टम दिलाय, हरमॅनचा सिस्टम दिलाय, एवढा जबरदस्त साऊंड आहे काय विचारू नका. गाडी अशी वाटेल तुम्हाला की खूप वॅगनार सारखी वाटेल, पण तशी नाही आहे. गाडीत जवळपास वॅगनारपेक्षा 25% जास्त जागा आहे. म्हणजे बसणारा माणूस फील करतो की खूप चांगलं आहे. क्रोमिंग LED लाईट्स दिलेल्या आहेत, रिफ्लेक्टर बघू शकता तुम्ही. आठवण पण लुक वाईज खूपच सुंदर गाडी आहे. हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, तुम्ही बघू शकतात. बऱ्याच काय फॅसिलिटी मी या गाडीच्या याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.